लोकसाहित्यात अनेक प्रकारच्या भूतांच्या गोष्टी सांगितल्या जातात। गावोगावी अनेक प्रकारच्या भूताच्या गोष्टी ऐकायला भेटतात। भूत म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा, हा कोणतेही रूप धारण करू शकतो, मनोवेगाने हालचाल करू शकतो व अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यावर मुक्ती पावतो, असा समज आहे। या भूतांच्या निवासाच्या जागा या त्यांच्या जातींप्रमाणे तिकाटण्यावर, जिथे 3 रस्ते एकत्र येतात, आपापली स्मशाने, पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरे, जुने वृक्ष, देवराया, बुरुज, जंगले, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावांच्या वेशी वा नदीचे किंवा डोंगरवाटेचे घाट या आहेत। मुंजे समंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात। अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड सुगंध देणाऱ्या झाडांवर वास करतात असे समजले जाते। भूतांना स्वच्छतेची भीती वाटते, त्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथे साधारणपणे भूतांची भीती कमी असते। नेमकी ही जागा आहे कोणती आणि या जागेला लोकांनी काय नाव दिलं? लोक या ठिकाणी येण्यासाठी का घाबरतात? लोकांनी या जागेसाठी जे कल्पना केली ती वास्तविक पाहता खरी आहे का? हे संपूर्ण रहस्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, संपूर्ण हा व्हिडिओ पहा, ताकि तुम्हाला सर्व या विषयाचा सखोल माहिती मिळणार आहे। लोक या ठिकाणी येण्यासाठी का घाबरतात? या बंगल्याच्या भिंती आणि भिंतीचे उघडे पडलेले दगड नेमकं काय कहाणी सांगतात? इतकं भयानक जागा म्हणजे भेव वाटण्यासारखा आहे। तर त्या ठिकाणी जे लोक येतात ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की त्या ठिकाणी काहीतरी एक वडजखीन आहे म्हणून, आणि खरेखर या ठिकाणचे वडजखीन आहे का की नाही आहे की एक कहाणी आहे, ते आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे।
एक आजोबा या ठिकाणी भेटले होते. त्यांनी या झाडाचं आणि या बंगल्याविषयी एक कहाणी सांगितली. या वडाच्या झाडावर एक वड जखीण राहत होती. एक वाटसरू जवान सुंदर आणि शरीराने ताजा तगडा वाटेने जात असताना उन्हाचा पारा जास्त चढल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी वडाच्या झाडाखाली थांबला. सुंदर रूपात वड जखीण आली. वाटसरू तिच्या रूपाला पाहून मोहित झाला व त्याने लग्नाचा प्रस्ताव त्या सुंदरी समोर ठेवला. सुंदरी लग्नासाठी तयार झाली, पण तिने एक अट ठेवली की घर बांधून येथेच राहावं लागेल व वाजनतरी वाद्य जवळपास बाजू देता येणार नाही. जर वाद्य वाजल्यास तुझा माझा संसार भंग होईल. टाइम TRN यूट्यूब चॅनलच्या टीमने माहिती काढली तेव्हा माहिती अशी आहे की तळ्याच्या बांधकामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी बांधलेलं घर होत. काम पूर्ण झाल्यावर कर्मचारी निघून गेले व घराची देखभाल नसल्यामुळे घर बस पडलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.